हाऊ टू पॅक युअर बॅग. वाव. म्हणजे कशी बॅग कशी भरायची, काय काय असलं. कारण खूप वेळा ना म्हणजे मी तो माणूस आहे जो खूप हेवी सामान घेऊन जातो. मला दिवसातनं 2-2 कपडे बदलायचे असतात. माझं ठरलेलं असतं की माझं इथे जाऊन हा हा शर्ट घालायचा आहे कारण वगैरे वगैरे. तर माझं ठरलेलं असतं. भरपूर शक्य आहे कपडे का? लागतात मला. तर पॅक कशी करायची एक बॅग? एक उत्तर तूच आत्ता दिलं की तू त्या प्रकारे जर ट्रॅव्हल नाही केलं तर ऑटोमॅटिकली तुझी बॅग लाईट हो, होणार हो, आहे हो. की त्या ठिकाणी जाऊन त्या कलरचा शर्ट घालूनच मला फोटो काढायचा आहे. हां. सो ही एक थॉट प्रोसेस झाली जेव्हा तुम्ही बॅग पॅक करता. कारण मी बघितलंय लोक नॉर्दर्न लाईट्स ट्रिपला जातात, लाल पिवळ्या साड्या घेऊन गेलेल्या आहेत, बर्फ पडतोय कडकडीचा, -10-15 असे टेम्परेचर त्यात असतात. शिफॉनची पण साडी घालायची. शिफॉन का? कारण इंस्टाग्रामवरती बघितलेलं होतं. सो तो एक ग्रुप झाला जो बॅग पॅक करायला, ती ऑब्व्हियसली जड असणार आहे. पण त्यात सुद्धा तुम्हाला भरपूर काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत किंवा पद्धती आहेत. किंवा जर तुम्हाला आता माहिती आहे की तुम्ही थंड ठिकाणी जाणार आहात आणि तुम्हाला घाम किंवा धूळ फॅक्टर जो असतो हा खूप कमी असणार आहे, तर तिथे 5 दिवसांचे 10 कपडे न्यायच्याऐवजी 5 दिवसांचे 5 कपडे जर घेऊन गेलात तरी तुमचं काम होणार आहे. पण अगेन हा थोडा अवघड विषय आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा कन्व्हिनियन्स किंवा कम्फर्ट लेवल ऑब्व्हियसली असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागी जाणार आहात त्याचा जर तुमचा थोडा अभ्यास झाला तर ऑटोमॅटिकली वेदर काय असणार आहे हे बघून त्याचप्रमाणे तुम्ही कपडे पॅक कराल, ज्याच्यामुळे तुमची बॅग लाईट होईल. आणि मग बाकी टेक्निक्स तर खूप आहेत जे तुम्ही यूट्यूबवरती पण बघू शकता किंवा कधी ऑफिसला कॉफी प्यायला तेव्हा आम्ही दाखवतो. इनफॅक्ट थंडीमध्ये थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या ट्रिप करता बॅग पॅक करणं खूप इझी आहे. कारण तुम्ही आतमध्ये काय घातलंय हे तुमच्या बाह्य अवतारावरनं कळत नाही. कारण जॅकेट, पुलोवर, पॉन्चो, रेनकोट तोच दिसणार आहे प्रत्येक ठिकाणी किंवा महत्वाचं प्रत्येक फोटोत. सो तेव्हा अननेसेसरीली जास्त कपडे का पॅक करायचे? इफ यू हॅव अ गुड रेनकोट तर अरे बापरे हा भिजला तर तो, म्हणजे ठीक आहे एखादा बॅकअपला असू दे, पण 5-5ची गरज नाही डेफिनेटली. सो आणि उन्हाळ्यामध्ये नॅचरली ट्रॅव्हल लाईट आपलं होतंच, कारण सुती कपडे असतात, कमी असतात, दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्याबरोबर आता कारण मगाशी आपण कॅम्पबद्दल बोलतोय किंवा सफारीबद्दल बोलतोय, तेव्हा कपडे हा एक सेगमेंट झाला. बाकी गोष्टी काय काय कन्सिडर केलं पाहिजे गोष्टी शूज नेताना असतील पॅक किंवा करताना? टोपी असेल. आय थिंक सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले तुमचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स ते बरोबर आहेत ना ते चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. मग त्यात आयदर पासपोर्ट आला किंवा जर डोमेस्टिक असेल तर तुमचं कुठलं तरी एक व्हॅलिड ID प्रूफ आलं. आता तर पुण्यावरनं जात असाल तर तुम्हाला कंपल्सरी DG यात्राच यूज करायला लागतं. सो ते पण तुम्ही ॲक्टिवेट करून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्या डेस्टिनेशनला जाणार आहात तिथे तुम्ही बुक केलेले किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंटकडनं बुक करून घेतलेले तुमच्या हॉटेल वाउचर्स, तुमचे स्टेज, तिथले कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा त्याच्या आसपास कुठला असलेला एक मेडिकल एड किंवा हॉस्पिटलचा नंबर, हा फोनवरती नुसता नाही तर एक फिजिकल कॉपी असणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे बॅकपॅकिंग विषय हा झालाच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण फोन हा शेवटी फोन आहे, मशीन आहे, ते कधीही बंद पडू शकतं. मग त्याला तुम्हाला बॅकअप काय आहे? सो तुमचे जे महत्त्वाचे नंबर्स असतात ट्रॅव्हलिंगला, जे तुम्हाला लागणार आहेत, ज्याच्यावरती तुमचं पूर्ण अख्खं सुट्टी ही डिपेंड आहे, ते तुमच्याकडे फिजिकली कुठेतरी नोट डाऊन असलेले हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे मी पर्सनली अनुभवलेलं आहे. जेव्हा मी अंडमान्समध्ये होतो तेव्हा माझा फोन पडला आणि मग सगळं जे बदाम खाल्ले होते आधी त्यांनी थोडी मदत झाली. तल्लख बुद्धी थोडीफार होती त्यामुळे नंबर्स आठवले. पण त्यातनं मी शिकलो की तुमच्याकडे फिजिकली लिहिलेलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो पॅकिंग हा विषय झालाच, पण त्याच्या व्यतिरिक्त आय थिंक जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की जे महत्त्वाचे नंबर्स आहेत, तुमचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, ह्याच्या बॅकअप कॉपीज तुमच्या घरच्यांना पाठवून ठेवणं, तुमच्या इनबॉक्स ईमेलमध्ये असणं. कारण कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा ईमेल ॲक्सेस करून त्याची पटकन प्रिंट काढू शकता. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा ड्राईव्हवरती ते सेव्ह करून ठेवलं. आजकाल तोही एक ऑप्शन आहे की ड्राईव्हवर टाकला आणि ऑफलाईन ते तुम्ही अवेलेबल करून ठेवू शकता. सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वेन यू पॅक तर दिस इज समथिंग यू नक्कीच कन्सिडर केलं पाहिजे. तुमच्या वॉलेटमध्ये, बॅगेत एक 3-4 त्याच्या कॉपीज असल्या पाहिजेत. कारण 100% यू नेवर नो कुठे बॅग हरवली किंवा फक्त बॅगच आहे, मोबाईल नाही, तुम्ही सेपरेट गेलात. वाव, हे खूपच मला महत्वाची टिप वाटली. व्हॉट्सॲप सगळे यूज करतात. सो एकदा सपोज तुम्ही व्हॉट्सॲपवर स्वतःलाच ते मेसेज करून ठेवले सगळे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, तर तुम्ही ऑफलाईनही ॲक्सेस करू शकता. सो हे पण आहे. आणि ऑफकोर्स पीपल माईट थिंक की ओल्ड स्कूल आहे थोडंसं, पण प्रिंटआउट्स महत्त्वाचे आहेत, ॲज समीर हॅज राईटली सेड.
आणि आय थिंक अजून एक मी ॲड करेन की लोकल सिम असणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तिथला नंबर असणं ह्याची जी किंवा ह्याचे जे फायदे आहेत ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण बरेच वेळेला काय होतं, इथनं आपण ॲक्टिवेट करून जातो, पण ते तुम्हाला मॅन्युअली सर्च करायला लागतं. कारण टायअप्स तसे नसतात प्रत्येक वेंडर बरोबर. स्पेसिफिक वेंडर बरोबरच तुमचा टायअप असतो. मग त्या सर्चमध्ये तुमचा कधी कधी वेळ जाऊ शकतो, तुमची बॅटरी जाऊ शकते. पण ह्यात जर लोकल सिम असेल तर यू आर कनेक्टेड व्हेरी क्विकली. तुमचं इकॉनॉमिकल पण होतं कारण तिथलं लोकल सिम आहे. सो सोयी जास्ती मिळतात, रेट्स पण रेट्स पण असतात, Local इंटरनल आपल्याला कॉल्स बऱ्यापैकी फ्री होतात. प्लस तुमचा सप्लायर तुम्हाला पटकन कॉन्टॅक्ट करू शकतो. कारण नाहीतर तुमच्या फोनवर डायल करायला त्याला इंटरनॅशनल कॉलिंग पडतं, त्यामुळे तो पटकन फोन नाही करत तुम्हाला, तो मेसेजेस करतो. मग तो मेसेज तुम्हाला रेंज असेल तर डिलिव्हर होईल. सो असे सगळे विचार करता एक लोकल सिम असणं, जर तुम्ही दोघं जण असाल तर एकाकडे जरी असलं तरी इट्स गुड इनफ. सगळ्यांकडेच पाहिजे असं नाही, पण एक लोकल सिम असणं खूप गरजेचं आहे. वाव.